चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांची प्रचार रॅली बुधवारी संपन्न झाली। या रॅली दरम्यान शिवसेनेचे उरण पंचायत समितीचे प्रभारी सभापती चंद्रकांत पाटील यांनी शेका पक्षात जाहीर प्रवेश केला। चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघाचे शेका पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार हेतू चिरनेर येथे प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी माननीय विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच या रॅलीला काँग्रेस नेते महेंद्र घरत, काँग्रेस तालुका पनवेल शहर अध्यक्ष KS पाटील, शेका पक्ष उरण विभाग चिटणीस सुरेश पाटील आदी मान्यवरांसह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच या रॅली दरम्यान चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेला मोठा झटका बसला आहे। उरण पंचायत समितीचे शिवसेनेचे प्रभारी सभापती चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्यांचे माननीय विवेक पाटील यांनी पक्षात स्वागत केले। आघाडीचे आपले उमेदवार, तिन्ही उमेदवार यांना निवडून देण्यासाठी आपण ज्या मोठ्या संख्येने जमलेले आहात, आपला उत्साह, आपला जोश आज या ठिकाणी संख्या बघितल्यावर तिन्ही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। या चिरनेर मतदारसंघातल्या काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की सर्वजण मनापासून एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काम करताना मला या ठिकाणी दिसत आहे। बहुतेक गावामध्ये मी जाऊन आलो, सगळ्या गावातल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, मनोमिलनासाठी बैठका घेतल्या, पण प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी सांगितलं आमचं मनोमिलन आधीच झालेलं आहे, आम्ही सर्वांनी कामाला लागलेले आहोत आणि ही ताकद सगळी एकत्र आल्यानंतर विरोधकांना निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून विजय हा 100% आघाडीचाच होईल। आणि महेंद्र घरतांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवात पनवेल अर्बन बँकेने केली, दुसरा विजय आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पनवेलच्या निवडणुकीमध्ये जिंकला आणि तिसरा विजय आपण विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात जिंकला आणि तो असा तसा जिंकला नाही, 100% विजय होऊन भाजपला त्या ठिकाणी भोपळा देण्याचं काम यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पक्ष प्रवेश करत शिवसेनेमध्ये आलेल्या वाईट अनुभवाविषयी सांगितले। शेतकरी कामगार पक्षाच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, मी शिवसेनेचा उपसभापती आज जाहीरपणे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करीत आहे। आमच्या शिवसैनिकांचा बऱ्याचपैकी माझ्यावर नाराजी होती की हा चंद्रकांत पाटील काय कामाचा नाही, काय हे केलं नाही, ते केलं नाही। आज औरे पंचायत समिती गणामध्ये तुम्ही गावोगाव चौकशी करा, चंद्रकांत पाटलांनी जी विकास कामं केलेली आहेत त्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांना न मिळता दुसरेच कोणीतरी लाटत आहे, याचं मला दुःख, माझी जिव्हारी लागले आणि ते दुःख पुसून काढण्यासाठी मी आज विवेकानंद पाटील साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मी आज शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करीत आहे। जय हिंद, जय